पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. जय हरी माऊली जय हरी. RCFचे सुपला 15-15-15 प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट पॉवर बाय संजीवनी पशुखाद्य मशीन या कार्यक्रमामध्ये मी दिगंबर नाईक तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, आणि जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. वा, संत नामदेव महाराजांचा हा अभंग. त्यांनी आपल्या अभंगात काय म्हटलंय? आधी रचिली पंढरी म्हणजे जेव्हा वैकुंठ नगरी नव्हती ना तेव्हापासून पंढरपूर आहे, आणि जेव्हा चराचर नव्हतं ना म्हणजे ही सृष्टी नव्हती ना तेव्हापासून पंढरपूर आहे. म्हणजे बघा, प्रत्येक संतांच्या मनामध्ये किती गाढ श्रद्धा आहे त्या पंढरपूरच्या पांडुरंगाबद्दल. हा 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 हा. चला तर मग सुरुवात करूया का आजच्या भागाला? नाही, आजच्या भागाला सुरुवात करणारच, कारण आजच्या भागात येणार नवीन पाहुणा. त्या पाहुण्याबरोबर तुमची मुलाखत होईल. तोपर्यंत तुम्ही पहा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा प्रवास. वाल्हे गावाहून निघालेला ज्ञानोबा माऊलींचा पालखी सोहळा मोठ्या थाटात लोणंदच्या दिशेने निघाला. पिंपळे खुर्द येथे सकाळचा विसावा घेऊन लोणंदकडे निघालेला माऊलींचा पालखी सोहळा दुपारच्या सुमाराला नीरेच्या परिसरात पोहोचला. एकीकडे नीरा नदीच्या तीरावर माऊलींच्या पादुकांच्या नीरा स्नानाची जोरदार तयारी सुरू होती, तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीच्या स्वागतासाठी स्थानिक नागरिक वारकरी यांची झुंबड उडाली होती. माऊलींच्या नीरा स्नानासाठी चाललेल्या तयारीत सुप्रसिद्ध रांगोळीकार राजश्री जुन्नरकर यांच्या देखण्या रांगोळ्यांनी वारकरी आणि भक्तांची वाहवा मिळवली. पांडुरंगी सदा लीन राहू, नित्यवाचे प्रभू नाम गाऊ, नित्यवाचे प्रभू नाम गाऊ. नीरेच्या अतिशय निसर्गसंपन्न अशा परिसरात माऊलींचा पालखी सोहळा पोहोचला तेव्हा स्थानिकांनी सोहळ्याचं जोरदार स्वागत केलं. तर त्यानंतर शिस्तबद्ध अशा दर्शनबारीचं आयोजन करण्यात आलं. ज्या दर्शनबारीत उभं राहून उपस्थित सगळ्यांनीच माऊलींच्या पूज्य पादुकांचं मनोभावे दर्शन घेतलं. नीरा नदीच्या अतिशय निसर्गसंपन्न परिसरात दुपारच्या जेवणानंतर पालखी सोहळा नीरा स्नानासाठी मार्गस्थ झाला. नीरा नदी पार केल्यानंतर पालखीतून माऊलींच्या पादुका श्री गुरु हैबतबाबांचे वंशज आणि सोहळ्याचे मालक राजाभाऊ आरफळकर यांच्या हातात देण्यात आल्या, आणि मग या पादुका पुंडलिक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषात स्नानासाठी दत्त घाटावर आणण्यात आल्या. आणि मग सुरुवात झाली पादुकांच्या नीरा स्नानाला. नीरेच्या अतिशय पवित्र अशा पाण्यात ज्ञानोबा माऊलींना यथासांग स्नान घालण्यात आलं तेव्हा नीरेचा परिसर ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषानं निनादून गेला. कुणी ब्राह्मण कोणी महार, कुणी ब्राह्मण कोणी महार, करू नका सा विचार, करू नका असा. नीरा स्नान पार पडल्यानंतर माऊलींच्या पादुका पुन्हा पालखीत विराजमान करण्यात आल्या, आणि माऊलींचा पालखी सोहळा आपल्या पुढच्या दिशेने म्हणजेच सातारा जिल्ह्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. म्हणू भाऊ भाऊ हो, एकमेका म्हणू भाऊ भाऊ, पांडुरंगी सदा लीन राहू हो, नित्यवाचे प्रभू नाम गाऊ, नित्यवाचे प्रभू नाम गाऊ, पांडुरंगी सदा लीन राहू, नित्यवाचे. माऊलींच्या पालखीचा सातारा जिल्हा प्रवेश म्हणजे एक देखणा सोहळाच. माऊलींच्या स्वागतासाठी यावेळी सातारकरांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या, तर सोबत होता ढोल ताशांचा गजर.
अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात सातारा जिल्हावासियांनी माऊलींच्या पालखीचं स्वागत केलं. तर यावेळी पुणेकरांना पालखी सोहळ्यानं निरोप दिला. गेला आठवडाभर माऊलींचा पालखी सोहळा पुणे जिल्ह्याच्या हद्दीतून चालत होता आणि तो आता सातारा जिल्ह्यात येऊन दाखल झाला आहे. सातारकरांचं स्वागत स्वीकारून माऊलींच्या पालखी सोहळ्यानं लोणंद मुक्कामी विसावा घेतला. नित्य वाचे प्रभु नाम गाऊ. आलो आलो आलो. अरे माऊली, बघितलं का? संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा प्रवास विठ्ठलाच्या नामघोषात, टाळ मृदुंगाच्या जय घोषात गावागावातून, रानमाळातून सर्व पालखी सोहळे पंढरपूरच्या दिशेने निघालेत. आहा, सगळं वातावरण म्हणजे भक्तिमय झालेलं आहे. तुम्हाला सांगू का, डोळ्याचं पारणं फिटतं. मला माहित आहे तुमच्या पण डोळ्याचं पारणं फिटत असणार. चला तर मग भेटूया आजच्या नवीन पाहुण्याला. पण तुम्हाला सांगू का माऊली, आजचा नवीन पाहुणा आहे ना एकदम महत्वाचा आहे. म्हणजे वारीमध्ये सगळेच महत्वाचे असतात, पण आजचा पाहुणा म्हणजे एकदम स्पेशल आहे. तुम्हाला भेटायचंय का त्या पाहुण्याला? चला. माऊली, तुम्ही बरोबर ओळखलं असेल आजचे आमचे पाहुणे कोण आहेत ते. अहो, अगदी बरोबर, टँकरवाली माऊली. मग अहो किती मेहनत करतात ते. जय हरी माऊली. जय हरी. माऊली, तुमचं नाव काय? बाळकृष्ण वकाबळे. हा, बरं, तुम्ही हे टँकरची सेवा देता वारकऱ्यांना, बरोबर? हो देतो. मग साधारणपणे काय काय करता वारीमध्ये तुम्ही? टँकर घेऊन पॉईंटवर जातो. हा, मुक्काम जिथं असेल तिथे टँकर घेऊन जातो बरोबर. आणि तिथून परत पुढच्या मुक्कामाला भरून जातो दुसऱ्या पॉईंटवर. आणि पॉईंटवर गेलं की औषध टाकलंय का, काय केलंय का हे चेक करतो आणि मग टँकर भरायला होतो पॉईंटवर. हा, आणि टँकर भरून झाला की मग? टँकर भरून झाला की आपल्या दिंडीमध्ये जातो. हा हा. पण समजा वाटेत गर्दी असेल, ट्रॅफिक जाम असेल तर काय करता? ट्रॅफिकच्या लाईननं जातो. हा हा. आणि माझ्या जोडीला एक दुसरा असतो जोडीदार, तो माऊली 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 करत असा वाजवत चालतो. मी इकडे ड्रायव्हिंग करतो, वारकऱ्यांकडे पाहत आता पुढे जातो. पॉईंट आला की पॉईंटवर पाणी भरतो आणि पॉईंटवर पाणी भरून माझ्या दिंडीमध्ये जातो. अरे वा. माझी दिंडी जो महाराज 69 नंबर दिंडीचा प्रासादिक दिंडी आहे. वा वा वा, धन्यवाद माऊली, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली. जय हरी माऊली. जय हरी. जय हरी. जय हरी. बघितलं का माऊली किती मेहनत करतात ते. तुम्हाला सांगू का, ही जी माऊली आहे ना, पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत ह्यांना झोप नसते. अहो कशी असणार, सकाळी सगळ्या वारकऱ्यांना आंघोळ करायची असते. मग अख्खा टँकर रिकामा होतो ना पाण्याचा. ते काय करतात, जिथं पाण्याचा पॉइंट आहे तिथं जातात आणि टँकर भरून घेतात. बरं, निस्ताच भरत नाही बरं का, ते TCL पावडर टाकली की नाही ती व्यवस्थित बघतात. मग व्यवस्थित तो टँकर भरतात आणि दुपारच्या विसाव्याला तिथं पोहोचतात. आणि अशा प्रकारे दुपारच्या विसाव्याला टँकर तिथं पोहोचतो. टँकर जेव्हा पोहोचलेला असतो तेव्हा दिंडी फार लांब असते बरं का. पण कसं आहे, दिंडीतले वारकरी दुपारी येणार, त्यांना जेवायचं असतं. मग हात धुवायला, जेवल्यानंतर चूळ भरायला असं पाणी लागतं का नाही. शिवाय रात्रीच्या विश्रांतीला वेळेत पोहोचायचं असतं. हा, कारण रात्रीच्या विसाव्याला परत तिकडं पाणी लागणार का नाही. बघितली का आमच्या टँकर चालकाची वारी. आता तुम्ही म्हणाल ही कसली वारी? अहो असं काय करताय, टँकर चालक गर्दीतून येतो, ट्रॅफिक मधून येतो, माऊली 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 म्हणत सगळ्या लोकांना बाजूला करायला लागतं ना. एवढ्या वेळेला माऊली म्हणतो, जवळजवळ माऊलींचा जय घोष करतो, म्हणजे झाली का नाही त्यांची वारी. बरं, ही जोखमीची वारी आहे. आणि एवढ्या सगळ्या लोकांना पाणी पाजायचं, त्यांची सेवा करायची, म्हणजे ही वारीच झाली ना. चला तर माऊली, वेळ झाली आता छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त साम TV. पाऊले चालती पंढरीची वाट. RCFचे सुफला 15-15-15 प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, पॉवर्ड बाय संजीवनी पशु खाद्य मशीन या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर मी दिगंबर नाईक तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. चला तर माऊली, आपण बघूया अन्य संतांचे पालखी सोहळे. बरं का माऊली, अन्य संतांचे पालखी सोहळे आपापल्या पद्धतीने पंढरपूरच्या दिशेने जात असतात. जेव्हा हे पालखी सोहळे एकत्र भेटतात ना, तेव्हा तो सोहळा पण म्हणजे डोळ्याचं पारणं फेडून टाकणारा असतो.
आणि त्या वारीमधले सगळे वारकरी बघाल तर काय त्यांचं एकच ध्यान, ते म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग. कधी एकदा आषाढीला पंढरपूरला जातो, पांडुरंगाचं दर्शन घेतो, अशी अवस्था प्रत्येक वारकऱ्याची झालेली असते. चला तर मग आपण पाहूया अन्य संतांचे पालखी सोहळे. जय हरी माऊली, जय हरी. आषाढी वारीसाठी अवघा संतांचा मेळा पंढरपूरकडे रवाना होतो. यात ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळ्याप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पाहण्यासाठी सोहळ्याच्या मार्गात भाविकांची मोठी गर्दी होत असते. गेल्या अनेक वर्षांपासूनची ही परंपरा देहूवासियांनी अतिशय शिस्तबद्ध वातावरणात जोपासली आहे. काळाच्या ओघात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक बदल घडले. दिंड्यांची संख्या वाढली. सुरुवातीला तुकाराम महाराजांच्या पादुका डोक्यावरून नेण्यात येत असत. नंतर त्यात बदल होत बैलगाडी, लाकडाचा रथ अशा वाहनांचा वापर करण्यात आला आणि आता संस्थांचे वैभव वाढल्यामुळे चांदीचा वापर करून पालखी सोहळ्यासाठी एका देखण्या रथाची निर्मिती करण्यात आली आहे. पादुकाही चांदीच्याच आहेत. रथाला GPS प्रणाली, CCTV कॅमेरे, सर्च लाईट बसवण्यात आली आहे. आजच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने आगेकूच करत आहे. संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यात आपण दैनंदिन कार्यक्रम म्हटले तर यात पहाटे काकडा आरती, महापूजा, मुक्काम असलेल्या ठिकाणी सत्कार, आरती, दररोज कीर्तन, महाप्रसाद आणि समाज प्रबोधन अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. आमचे सर्व वारकरी आता आलेले सर्व दिंडी प्रमुख, दिंडी चालक, फडकरी खूप समाधानी आहेत. पाऊस झालेला आहे राज्यामध्ये, पावसाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे आम्ही सर्व समाधानी आहोत. भाग गेला, सीन गेला, अवघा झाला आनंद. या अभंगाप्रमाणे आम्ही सर्व नाचत गात जाता जाता जे जे काय विसावे असतील त्या ठिकाणच्या परंपरा जतन करत आम्ही या वारीचा आनंद घेत असतो. भेटी लागे जीवा लागलीसे असं या अभंगाप्रमाणे आम्हाला आस लागलेली आहे पंढरीच्या पांडुरंगाला भेटण्याची. त्या पालखी सोहळ्याची परंपरा फार जुनी आहे. तुकाराम महाराजचे तृतीय चिरंजीव नारायण महाराज यांनी पालखी सोहळ्याची सुरुवात केली. 1685 साली नारायण महाराज देऊवरून महाराजांच्या पादुका पालखीत घेऊन आळंदीस येत, आळंदीत माऊलींच्या पादुका त्याच पालखीत ठेवून पंढरपुराकडे पालखी प्रस्थान करत असे. आणि ही परंपरा जवळजवळ ज्ञानोबा तुकोबा आपल्या बरोबर आहेत, ही अत्यंत आनंदाची भावना वारकऱ्यामध्ये होती. होय होय वारकरी वारू चुकून दे हरी. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 331वा पालखी सोहळा यावर्षी विराजमान झालेला आहे. यावर्षी पावसाने 2 वर्ष उघडीत दिल्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की यावर्षी पालखीला समाज कमी राहील, कारण पालखी सोहळ्यामध्ये जे वारकरी असतात आमच्या सोहळ्याबरोबर हे साधारण 70 ते 80% समाज हा शेतकरी वर्ग आहे. आम्हाला असं वाटत होतं की वारकरी दुष्काळामुळे यायचे नाही, पण यावर्षी उलट झालं. दुष्काळावर मात करण्यासाठी सर्व वारकरी घराघरातनं बाहेर निघाले व पांडुरंगाला साकडं घालत म्हणतायत की हे देवा पाऊस पडू दे. भरपूर असा पाऊस त्यांच्या मागण्यानुसार यावर्षी चालू झालाय आणि पांडुरंगाने सर्व वारकऱ्यांची हाक या ठिकाणी ऐकलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही वारीच्या माध्यमातून सर्व जगाला हरित वारी, स्वच्छ वारी व सुंदर वारी असा संदेश या जगाला देत चाललेलो आहोत. सर्व वारकरी आमचे हे स्वच्छता हातात घेऊन वारी करतायत आणि ज्या ठिकाणी आम्ही पालखीतळ, आमच्या शेती ज्या ठिकाणी मोकळ्या रानावर आम्ही विराजमान होतोय त्या ठिकाणी आमचे वारकरी झाडे लावतायत, वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम हातामध्ये घेत आहेत. अशी सुंदर अशी हरितवारी यावर्षी आम्ही सादर करतोय. आमचा पालखी सोहळा हा आम्ही हायटेक पालखी सोहळा केलाय. जगापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही गेले हे 6वं वर्ष आहे. फेसबुक दिंडीच्या माध्यमातून आम्ही हा हायटेक वारीचा प्रकल्प हातात घेतलेला आहे, जेणेकरून संपूर्ण जगामध्ये हा वारीचा संदेश आम्हाला पोहोचवायचा आहे, जेणेकरून संपूर्ण देश हा सुजलाम सुफलाम होईल. रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या वारीमध्ये दररोज सुमारे 22 किलोमीटरचे अंतर कापतोय. सोहळ्यात एकूण 3 गोल आणि 4 उभी रिंगणं होतात. अशा पद्धतीनं अतिशय भक्तिमय आणि आनंदी वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांचा हा पालखी सोहळा आषाढीला पंढरपुरात दाखल होतो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम
बापा बापा, माऊली बघितली का केवढी ही गर्दी? विठ्ठलाच्या जय घोषात, टाळ मृदुंगाच्या नाम घोषात ही सगळी वारकरी मंडळी पंढरपूरच्या दिशेने चालली. हे सगळं भक्तिमय वातावरण बघितलं ना का मन कसं प्रसन्न होऊन जातं. पण माऊली बरं का, आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, आणि विश्रांतीनंतर तुम्हाला माहिती काय ते बरोबर ओळखलं, प्रश्नोत्तर. तुम्ही तयारीत राहा. मी असा गेलो आणि असा आलो. पाऊले चालती पंढरीची वाट. जय हरी माऊली, जय हरी. आरसीएफचे सुफला 15-15-15 प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, पॉवर्ड बाय संजीवनी पशुखाद्य मशीन या कार्यक्रमामध्ये मी दिगंबर नाईक या वारकरी माऊलींसहित तुम्हा वारकऱ्यांचं मनापासून स्वागत करतो. कसं आहे माऊली, या वारकरी माऊलींकडे ना अगाध ज्ञान असतं, कारण वारीचा गाडा अभ्यास आहे त्यांच्याकडे. त्यांच्या ज्ञानापैकी काही ज्ञान आमचा कार्यक्रम बघणाऱ्या भक्तांना मिळावा म्हणून प्रश्न मंजुषा विचारण्याचा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. चला तर मग विचारूया आजचा पहिला प्रश्न. बघूया कोण बरोबर उत्तर देतंय आणि कोण चुकतंय. असं कोण करतंय. मी 3 प्रश्न विचारणार पुरुष माऊलींसाठी आणि 3 प्रश्न विचारणार महिला माऊलींसाठी. उत्तर चुकलं तर लाजायचं नाही आणि उत्तर आलं तर फोडायचं नाही. विचारू. माझा पहिला प्रश्न आहे महिला माऊलींसाठी. संत तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमन सोहळा कुठल्या तिथीला येतो? हा तो सांगा उत्तर. तुकाराम बीज. यांनी उत्तर दिलंय तुकाराम बीज आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलीला मिळतंय ऑटोबॅट बॅटरीज कडून एक आकर्षक बक्षीस. माझा दुसरा प्रश्न आहे पुरुष माऊलींसाठी. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये मेंढ्यांचं रिंगण कुठे होतं? माझा प्रश्न होता जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात मेंढ्यांचं रिंगण कुठे होतं? पुरुष माऊलींसाठी प्रश्न विचारला होता पण पुरुष माऊलींना उत्तर आलं नाही. आता हेच उत्तर मी महिला माऊलींना विचारतो. ज्यांना उत्तर येईल त्यांनी पहिला हात वर करायचा. काटेवाडी. या पुढे या. काटेवाडी. यांनी उत्तर दिलंय काठेवाडी आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलींना मिळते ऑटोबॅट बॅटरीज कडून एक आकर्षक बक्षीस. माझा पुढचा प्रश्न आहे पुरुष माऊलींसाठी. संत श्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात जे रिंगण होतं तिथे वारकरी काय कपाळी लावतात? या माऊली. अश्वांच्या टापाखालची माती लावते. यांनी उत्तर दिलंय अश्वांच्या टापाखालची माती आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलींना मिळतंय ऑटोबॅट बॅटरीज कडून हे बक्षीस. माझा पुढचा प्रश्न आहे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी कोणत्या 3 डोंगरांवरती साधना केली? या पुढे काय म्हणताय? भंडारी डोंगर, भंडारी डोंगर, भामचंद्र डोंगर, भामचंद्र डोंगर, घोराडी डोंगर आणि घुराडे डोंगर आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलींना मिळतंय ऑटोबॅट बॅटरीज कडून हे बक्षीस. माझा पुढचा प्रश्न आहे महिला माऊलींसाठी. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना कोणत्या नदीमध्ये स्नान घालतात? या. नीरा नदी. यांनी उत्तर दिलंय नीरा नदी आणि हे उत्तर बरोबर आहे. आणि माऊलींना मिळतंय ऑटोबॅट बॅटरीज कडून आकर्षक बक्षीस. माझा पुढचा प्रश्न आहे पुरुष माऊलींसाठी. ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये जे 2 अश्व येतात ते कुठल्या गावावरनं येतात? हात वर करा. या माऊली. अंकलीवरून येतात. अंकली चिकोडी. अंकली चिकोडी असं त्यांनी उत्तर दिलं आणि हे उत्तर बरोबर आहे. मी खूप कठीण प्रश्न विचारला होता, याचं उत्तर येईल ना येईल असा माझ्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो ना राहतो. तेवढ्यात या माऊलीने बरोबर उत्तर दिलं म्हणून त्यांना मिळतंय सुफला 15-15-15 कडून हे आकर्षक बक्षीस. पाहिलं का माऊली, किती छोट्या छोट्या प्रश्नातून किती मोठी मोठी माहिती मिळते आपल्याला. ही सगळी माहिती गोळा करून ठेवा बरं का. बघितलं वारकऱ्यांनी कशी पटापट उत्तरं दिली. हे झालं वारकऱ्यांचं. आता तुमचं काय? अहो तुमच्यासाठी पण एक प्रश्न आहे. आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि त्याचं उत्तर तुम्ही आम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवरती पाठवायचं. आरसीएफ प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट या प्रश्नमंजुषेमध्ये आजचा प्रश्न. संत श्री तुकाराम महाराज यांच्या पत्नीचे नाव काय? ए. गिरिजाबाई, बी. सखूबाई, सी. जिजाबाई, डी.
हिरकणबाई. या कार्यक्रमातील प्रश्नमंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी आज विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. त्यासाठी टाईप करा PCP स्पेस तुमचा योग्य पर्याय ABC किंवा D स्पेस तुमचं नाव आणि पत्ता आणि पाठवा 9902099020 या क्रमांकावर. पहिल्या भाग्यवान विजेत्यास मिळणार आहेत चौधरी यात्रा कंपनी प्रायव्हेट लिमिटेड तर्फे एक अष्टविनायक यात्रा. दुसरा भाग्यवान विजेत्यास मिळणार आहे साम TV तर्फे सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ व तुकाराम गाथा ग्रंथ. इतर 5 विजेत्यांना मिळणार आहे ऑटोबॅट बॅटरीज कडून प्रत्येकी एक पावसाळी छत्री. ऐकला का? नीट प्रश्न ऐकला? अहो, वाट कसली बघताय? लगेच उत्तर पाठवून द्या ना. तुर्तास वेळ झाली इथंच थांबण्याची. आपण भेटू उद्या संध्याकाळी 6:30 वाजता. जय हरी माऊली, जय हरी. पाऊले चालती पंढरीची वाट